श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्वाचा आणि श्रद्धेचा सण मानला जातो. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, उत्तम आरोग्य लाभावे आणि सुखी वैवाहिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना केली जाते. वटपौर्णिमेचा संबंध हा सावित्री आणि सत्यवान यांच्याशी जोडलेला आहे. हिंदू सुवासिनींनी सौभाग्य प्राप्तीसाठी करायचे एक व्रत म्हणजे वटसावित्रीचे व्रत. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी महिला उपवास करतात, आपल्या पतीचे औक्षण करतात आणि वडाच्या झाडाची पूजा केली जाते. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता आहे. सत्यवान, सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रतामध्ये सावित्रीची सुवर्ण प्रतिमा करून किंवा वडाच्या झाडाखाली सावित्री, सत्यवान, यम यांची चित्रे काढून पूजा करावी अशी जरी सांगितलेले असले तरी सुद्धा प्रथेनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये सौभाग्यवती महिला वटवृक्षाची पूजा करतात, एकमेकींना वाण देतात, वडाच्या झाडाची ओटी भरली जाते. वटपौर्णिमा साजरी करत असताना श्रद्धेने मनोभावे आपल्याला हा सण साजरा करायचा आहे. या दिवशी काही चुका मात्र आपल्याला अजिबात करायच्या नाहीत. वडाचे झाड हे दीर्घायू असते आणि म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक हे वडाचे झाड मानले जाते. आपल्या हिंदू धर्मानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असल्याची सुद्धा श्रद्धा आहे आणि वडाच्या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य तर लाभतेच, पण त्याचबरोबर कुटुंबामध्ये सुख, समृद्धी आणि सौभाग्य टिकून राहते अशी सुद्धा मान्यता आहे. त्याचप्रमाणे पती पत्नीमधील प्रेम आणि विश्वास वाढतो, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. संयम, श्रद्धा आणि निष्ठा यांचे महत्व अधोरेखित करणारा असा हा वटपौर्णिमेचा सण आहे. या दिवशी महिला साजशृंगार करत असतात आणि वडाच्या झाडाची पूजा करत असतात. वटपौर्णिमेच्या दिवशी काही चुका मात्र करू नयेत, अन्यथा आपल्याला पूजेचे कोणतेही फळ मिळणार नाही. कोणत्या चुका आपण वटपौर्णिमेच्या दिवशी करू नयेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा नक्की द्या. बऱ्याच जणी वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आजूबाजूला वडाचे झाड नसते म्हणून वडाची फांदी आणतात आणि त्या फांदीची पूजा केली जाते. परंतु वडाच्या झाडाची फांदी आणून त्या फांदीची पूजा करू नये. धर्मशास्त्रामध्ये या गोष्टीला मान्यता नाही. वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करण्यापेक्षा एक वेळ आपण पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल. फक्त उपवास करून मनोभावे आपण प्रार्थना केली किंवा वडाच्या झाडाची आपण चित्र काढले एखाद्या कागदावरती किंवा अगदी आपण रांगोळीच्या साह्याने जरी वडाच्या झाडाचे चित्र काढले आणि त्याची एक वेळ पूजा केली तर आपल्याला व्रताचे फळ मिळेल. परंतु वडाच्या झाडाची फांदीची आपल्याला या दिवशी पूजा करायची नाही, कारण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी जी आहे तर ती तोडायची नसते. ती फांदी तोडण्याला सुद्धा या दिवशी परवानगी नाही आणि वडाच्या फांदीची पूजा करण्याला सुद्धा मान्यता नाही. त्याचप्रमाणे धर्मशास्त्रानुसार वडाचं जे छोटं रोप आहे तर या रोपाची सुद्धा जी पूजा आहे तर ती संपूर्णपणे मान्य होत नाही. वडाच्या झाडाचे आयुष्य हे 200 ते 250 वर्ष असते. त्यामुळे मोठ्या झाडाची म्हणजे 10 वर्षाचे झाड 6 फूट उंचीपेक्षा जास्त उंचीच्या झाडाची पूजा करावी असे सांगितले जाते. जुने झाड जरी आपल्या परिसरात नसले तरी सुद्धा अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण वडाचे चित्र काढून त्या चित्राची पूजा करू शकतो, परंतु छोट्या रोपाची किंवा वडाची फांदी आणून त्या फांदीची पूजा करू नये. त्याचप्रमाणे या दिवशी आपण सौभाग्याचं वाण जे आहे तर ते वडाच्या झाडाला अर्पण करत असतो. सौभाग्याचं वाण आणताना इतर महिलेला ते वापरता येईल तर अशा प्रकारे आणायचं आहे, कारण ज्या पण आपण वस्तू वडाच्या झाडाला आपण अर्पण करतो तर ज्यांचं ते वडाचं झाड आहे तर त्या महिला हे जे वाण आहे तर ते घेऊन जातात. त्यामुळे त्या महिलेला ते वाण जे आहे तर ते उपयोगी पडेल तर असे आणायचे आहे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की सौभाग्यवानाचं छोटंसं पाकिट मिळतं ज्यामध्ये छोट्या छोट्या बांगड्या असतात किंवा बाकीचं साहित्य असतं, तर हे पॅकेट आणतो आणि ते अर्पण करतो. परंतु हे जे साहित्य आहे तर ते कोणाच्याही उपयोगी पडत नाही. त्यामुळे आपण सौभाग्याचं जे वाण आणणार आहोत, एक वस्तू आणली तरी चालेल परंतु ती कोणाच्या तरी उपयोगी येईल तर अशी आपल्याला आणायची आहे. तसेच आपण वडाच्या झाडाला या दिवशी आंबा जो आहे तर तो अर्पण करत असतो आणि तो तिथेच झाडाखाली ठेवत असतो. त्यामुळे त्याला मुंग्या वगैरे लागतात, तर वडाचा जो आंबा आहे तर तो थोडा वेळ तिथेच ठेवायचा आणि त्यानंतर उचलून त्या ठिकाणी ज्या महिला आहेत तर त्यांना दिला तरी चालेल किंवा लहान मुली जे असतात तर त्यांना आपल्याला तो द्यायचा आहे. या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही साजशृंगार करत असते. हातामध्ये बांगड्या घालत असते, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असते, पैंजण, जोडवी तर असा संपूर्ण साजशृंगार करत असते. साजशृंगार करत असताना
आपलं जे सौभाग्याचं साहित्य आहे म्हणजे आपलं जे मंगळसूत्र आहे किंवा आपलं पंजन आहे तर ते इतर महिलेला देऊ नये आणि इतर महिलेचे आपणही वापरू नये, कारण आपले सौभाग्यवान दुसऱ्या स्त्रीला दिल्याने किंवा दुसरीचे आपण वापरल्यामुळे तिच्याकडचे दोष आपल्याला येतात, आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. आपण नवीन सौभाग्यवान कधीही दुसऱ्या महिलेला वाण म्हणून देऊ शकतो, परंतु जे आपलं स्वतःचं आहे आपण जे वापरतो ते मात्र इतर महिलेला चुकूनही द्यायचं नाही. आणि आपल्याला साज शृंगार करूनच वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. पूजा करत असताना काळ्या रंगाची किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करायची नाही. त्याचप्रमाणे आपण हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत, कारण हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक आहे. साडी सुद्धा आपण लाल, हिरव्या, गुलाबी, जांभळ्या तर अशा रंगाची नेसू शकतो, परंतु चुकूनही आपल्याला काळ्या रंगाची साडी किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसायची नाही. तसेच आपण हातामध्ये बांगड्या घालताना सुद्धा संपूर्णपणे सोन्याच्या किंवा पूर्ण मेटलच्या बांगड्या घालायच्या नाहीत, तर हिरव्या काचेच्या बांगड्या किंवा लाखीचे चुडे जे आहेत तर त्या बांगड्यांमध्ये आपण लाखीचे चुडे घातले तरी सुद्धा चालतील. आणि मध्ये मध्ये आपण मेटलच्या किंवा सोन्याच्या बांगड्या घालू शकतो, परंतु आपल्याला काचेच्या हिरव्या बांगड्या ह्या घालायच्याच आहेत. रिकामे हात ठेवून म्हणजे हातामध्ये बांगड्या न घालता आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची नाही. त्याचप्रमाणे भर दुपारी 12 वाजता सुद्धा वडाची पूजा करणे आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही. या दिवशी कोणाचेही मन दुखवायचे नाही, वाईट बोलायचे नाही, कोणत्याही महिलेचा अनादर करायचा नाही. जेव्हा आपण वाण देतो तर त्यावेळेला ते सुद्धा आपल्याला नम्रपणे आणि आदराने द्यायचं आहे. वाण देताना सुद्धा कोणाचाही अनादर आपल्याला करायचा नाही. आपल्या घरी जर या दिवशी अचानक एखादी सवाष्णी किंवा कुमारिका आली तर तिला काही ना काही भेटवस्तू आणि प्रसाद म्हणून काहीतरी गोड पदार्थ आवर्जून द्यायचा आहे. तिला परत आपल्याला तसंच पाठवायचं नाही. सुतक जर आपल्याला पडलेले असेल किंवा मासिक धर्म असेल तर वडाच्या झाडाची पूजा करू नये. ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी वडाच्या झाडाची ओटी भरू नये. वडाच्या झाडाला आपण सुतधागा जो आहे तर तो गुंडाळत असतो. हा सुतधागा जमिनीवर फेकू नये, आपल्या पायाखाली येईल, तर अशा प्रकारे हा धागा आपल्याला टाकायचा नाही. वडाच्या झाडाला जेव्हा आपण हा धागा गुंडाळतो तर त्यावेळेला आपण गाठ जी आहे तर ती मारायची नाही. दुसऱ्यांनी जे धागे गुंडाळलेले असतात त्यामध्ये आपला धागा अडकवायचा आणि वडाच्या झाडाला आपल्याला 7 फेरे मारायचे आहेत आणि त्यानंतर जी सुतगुंडी आहे तर ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणीच अडकवायची आहे. धागा जो आहे तर तो तोडायचा नाही. त्याचप्रमाणे आपण जेव्हा धागा गुंडाळत असतो तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला आदराने पूर्ण श्रद्धेने हा धागा गुंडाळायचा आहे. या दिवशी दिवसा झोपणे टाळायचं आहे. चामड्याच्या वस्तूंचा आपल्याला वापर करायचा नाही. वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतरच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. या दिवशी उपवास सोडताना किंवा दिवसभरामध्ये जेव्हा आपण उपवास सोडतो तर त्यानंतर दिवसभरामध्ये तामसिक अन्न आपल्याला खायचं नाही. अन्नाचा अपमान करायचा नाही. या दिवशी पतीचा अपमान करायचा नाही. त्याचप्रमाणे काश्याच्या पात्रामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी जेवण करू नये. या दिवशी आपण जेव्हा वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतो तर त्यावेळेला आपल्याला प्रदक्षिणा अर्धवट सोडायच्या नाहीत. आपला फोन असेल आणि तो जर दुसऱ्या कोणाकडे असेल आणि आपण प्रदक्षिणा घालतानाच मध्येच फोन आला तर मध्येच आपल्याला तो फोन घ्यायचा नाही. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे. एकदा पूजेला सुरुवात केली की मध्येच इकडे तिकडे जायचं नाही. पूजा आपल्याला व्यवस्थित पूर्ण श्रद्धेने पूर्ण करायची आहे. त्याचप्रमाणे कथा न ऐकता पूजा पूर्ण करू नका. म्हणजे पूजा झाल्यानंतर वटसावित्रीची कथा जी आहे तर ती आवर्जून ऐकायची आहे, कारण वटसावित्रीची कथा ऐकल्याशिवाय वटपौर्णिमेचे व्रत हे पूर्ण होत नाही. या दिवशी आपल्याला अवश्य दान करायचं आहे. आपण गुप्तदान सुद्धा करू शकतो, म्हणजे गुपचूप आपण कोणालाही न सांगता काही वस्तूंचं दान करू शकतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार वटपौर्णिमेला जर आपण गुप्तदान केले तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होत असते. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत तर ती जागा स्वच्छ करायची आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अस्वच्छता ठेवायची नाही. पूजेमध्ये आपल्याला सुकलेली फुले किंवा खराब झालेली फळे जी आहेत तर ती ठेवायची नाहीत. ज्या पण आपण पूजेमध्ये वस्तू वापरतो तर त्या सर्व चांगल्या वस्तू आपल्याला वापरायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपण या दिवशी आपल्याला यथाशक्ती जे जमेल तर ते दान करायचे आहे. आपण सौभाग्यवतींना या दिवशी सौभाग्यवानाचं दान करू शकतो. त्याचप्रमाणे आपण अन्नदान सुद्धा या दिवशी करू शकतो. या दिवशी आपल्याला पतीचं औक्षण करायचं आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपण जी पूजा करणार आहोत तर ती घाईघाईत आपल्याला करायची नाही, तर व्यवस्थित आपल्याला सावकाशपणे ही पूजा करायची आहे. कशी तरी पूजा करायची म्हणून घाईने पूजा करणे तर हे सुद्धा चुकीचे आहे.